आज बनवूया गावरान पद्धतीची एकदम साधी सोपी पालकची गरगटा भाजी. बनवायला खूप सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. स्पेशली माझ्या मुलांना पालकचा गरगटा खूप आवडतो, माझ्या मुलांना आणि मलाही. तर यासोबत गरमागरम अशी टम्म फुगलेली मी बाजरीची भाकरीसुद्धा बनवणार आहे. बाजरीची भाकरी आणि गरगटा असेल तर आणखीन काय पाहिजे जेवणात, हो की नाही? तर मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं का. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. तर बाजरीची भाकरी थंडीमध्ये आवर्जून खावी. त्यामुळे काय होतं की आपलं शरीर उबदार राहतं, पचण्यास मदत होते आणि असं म्हणतात की थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी दूध, तूप, गुळासोबत खावी. खूप फायदेशीर असते. तर नक्की थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर येतात, तर त्यासुद्धा खायला हव्यात आणि बाजरीची भाकरीसुद्धा. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर पालकचा गरगटा बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला पालक लागणार आहे. तर पालक मी स्वच्छ साफ करून घेतलं आहे आणि धुवून घेतलं आहे. तर पालकची भाजीचे कोळे देठ असतील तर घ्यायचे आहेत आणि खूप जाड असतील तर थोडेसे कट करून टाकायचे. तर मी इथे 2 डाळी घेतली आहेत. तुरीची डाळ घेतली आहे थोडी आणि थोडी मुगाची डाळ. तर साधारण छोटी वाटी एवढी ही डाळी आहेत. अर्धी-अर्धी वाटी म्हटलं तर 1 वाटी छोटी घेतलेली आहेत. कच्चे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी. तर कच्चे शेंगदाणे भाजीमध्ये शिजले ना खूप छान लागतात गरगटामध्ये खायला. तर नक्की तुम्हीसुद्धा टाकून पहा. आता ही डाळ स्वच्छ धुवून घेतली, ते आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. तर मी भाजी चिरून कुकरमध्ये टाकून घेतली आहे आणि भाजी कापण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची. धुतल्यानंतर कापून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये डाळ, शेंगदाणे आणि एक छोटा टोमॅटो बारीक कट करून टाकूया. तर मी इथे शिजतानाच हा टोमॅटो टाकून घेते. तुम्ही हवं तर फोडणीमध्ये वरून टाकला तरी चालेल. आता इथे आपण एक छोटा टोमॅटो कापून टाकून घेतला आहे. याच्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकूया. जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. 1 ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित ही भाजी शिजली जाते. सर्व थोडंसं मिक्स करून घेऊया. म्हणजे डाळ व्यवस्थित शेंगदाणे शिजले जातील. तर वर-खाली थोडंसं भाजी करून घ्यायची. आता आपण याला कुकरचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊया. आणि 3 शिट्ट्यांमध्ये डाळ पालक चांगली शिजून होते. 8-9 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतले. ते आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचेत. मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी 4च घेतलेत. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर 3 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजून झाली हे पहा. एकदम भारी आपली डाळ पालक शिजलेली आहे. शेंगदाणे मस्त शिजलेत. आता याला थोडंसं आपण फेटून घेऊया म्हणजे सर्व चांगलं एकजीव होईल. आता मी इथे चमच्याने ही डाळ पालक व्यवस्थित घोटून घेते म्हणजे चांगलं हे एकजीव मिश्रण होईल. तुमच्याकडे रवी असेल तर रवीने ही डाळ पालक घोटून घेऊ शकतात किंवा ग्लासने मॅश करून घ्यायची आहे. थोडंसं हे आपण मॅश करूया आणि मस्त अशी शिजलेले आणि 3 शिट्ट्यामध्ये परफेक्ट शिजते. यापेक्षा जास्त शिट्ट्या करायची गरज पडत नाही. भाजी तर लगेच शिजते पण 3 शिट्ट्यामध्ये डाळसुद्धा चांगली शिजते. तर व्यवस्थित आपण हे मॅश करून घेतलेत आणि शेंगदाणेसुद्धा मस्त शिजलेले आहेत. तर छान हे एकजीव होईपर्यंत आपण मॅश करून घेतलेले. तर आपले इथे डाळ पालक व्यवस्थित घोटून झाले. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर जे आपण मिरची, लसूण आणि जिऱ्याचं मिश्रण बनवलेलं ते जाडसर कुटूनसुद्धा घेतले. आता लगेच फोडणी करून घेऊया. कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल टाकायचे म्हणजे कॅटलीतल्या छोट्या 2 पळी तेल एवढं टाकून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया, पाव चमचा जिरे टाकूया. दोन्ही चांगले तडतडू द्यायचे आणि नंतर मिरचीचं जाडसर वाटण ठेचून घेतलेलं ते टाकून घ्यायचे. तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर मोहरी नाही टाकली तरी चालेल. आपण वाटणामध्ये सुद्धा जिरे टाकलेले त्यामुळे मी थोडे जिरे फोडणीमध्ये टाकलेत. आता हे मिरचीचं वाटण, लसूण सर्व चांगलं परतवून घेऊया. मस्त सुगंध येतोय फोडणीचा आणि आपण मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या नाही आहेत. हिरवी मिरची तशीच वापरली आहे. त्यामुळे लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण चांगलं परतवून घ्यायचं. याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत छान हे खमंग असं परतवून घेऊया. तर हे पहा थोड्या वेळाने मिरची, लसूण चांगलं भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया, पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला किंवा कोणताही मसाला असेल तर थोडासा टाकायचा किंवा नसेल नाही टाकला तरी चालेल. ज्या त्या भाजीची एक वेगळी चव असते, टेस्ट असते. त्यामुळे त्याचा तो फ्लेवर एकदम छान लागतो खायला. त्यामुळे जास्त याच्यामध्ये आपण मसाले टाकणार नाही. आता घोटून घेतलेली भाजी आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया. तर साईडलाच मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं ते कुकरमध्ये थोडं टाकूया आणि कुकरमध्ये जे मिश्रण भाजीचं राहिले ते सुद्धा आपण विसळून टाकून घेऊयात.
तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात. तर इथे मी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळ नाही, मीडियम अशी भाजी करणार आहे. आपल्याला चपाती, भाकरी, भातासोबत सहज खाता येईल अशी. तर बाजरीच्या भाकरीमध्ये मस्त चुरून खाता येईल अशी मी ही मीडियम थिकनेसची भाजी बनवून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी साधारण 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले. आता आपण याला कमी गॅसवरती 3-4 मिनिट उकळी काढून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली आणि अख्खे शेंगदाणेसुद्धा टाकलेत. तर ज्यांना कोणाला अख्खे शेंगदाणे आवडत नाहीत त्याने जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे भाजीला चांगले एक थिकनेस येते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकावा लागत नाही. फक्त अख्खे शेंगदाणे टाकले तरी चालतात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण भाजी चांगली उकळवून घेतली आणि मस्त अशी पालकचा गरगटा आपला तयार झालेला आहे. तर लगेचच बाजूला मी बाजरीच्या भाकरी बनवून घेणार आहे. तर बाजूलाच आपली गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा बनती आहे. तर मी बनवताना व्हिडिओ केलेला नाही आहे, फक्त शेकतानाच म्हणजे भाजून घेतानाच शूट केलेला आहे. जर कोणाला डिटेलमध्ये बाजरीची भाकरी कशी बनवायची याची रेसिपी म्हणजेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करूया. तर हे पहा, एकदम टम्म अशी ही बाजरीची भाकरी फुगती आहे आणि बाजरीची भाकरी बनवताना नेहमी चिमूटभर मीठ टाकायचं, आणखीनच त्याची चव डबल होते आणि ती भाकरी दुधामध्ये कुस्करून खायची, काला करून आहाहा! सोबत तोंडी लावण्यासाठी ठेचा पाहिजे. एकदम गावरान पद्धतीचं हे जेवण होतं. गावाला बघा सकाळी सकाळी दुधामध्ये ही भाकरी चुरून खातात, काला वगैरे करून. एकदम पोट भरून जातं. तर लहानपणी आम्ही हे सर्व खाल्लेलं आहे. तर पप्पांच्या ताटामध्ये ना असा पप्पा दूध भाकरीचा काला करायचे आणि सोबत तोंडी लावण्यासाठी ठेचा असायचा. तर एकाच ताटामध्ये आम्ही सर्व खायचो. तर किती छान वाटायचं. किती लहानपणीचे दिवस भारी होते. आणि पप्पा ना आम्हाला त्यांच्याच ताटामध्ये खायला लावायचे. आम्ही सर्व मजेने खायचो. किती पटकन ते दिवस संपून जातात. लहानपण कसं जातं समजत नाही आणि किती लवकर आपण मोठे होतो. तर गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, हो की नाही? आणखीन जास्त मी बोलले तर इमोशनल होईल, त्यामुळे लहानपणीचं मी बोलणं इथेच बंद करते. तर हे पहा, झटपट आपल्या इथे पालकचा गरगटा आणि भाकरी बनवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्लीज प्लीज. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील. आपण रोज रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असतो, शॉर्ट आणि लाँगसुद्धा. तर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन रोजच्या रोज मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.